आणि ह्या विद्यार्थ्यांना थोडंसं प्रोत्साहित करूया आणि थोडंसं जर बक्षीस असेल ते एक प्रबलन असतं आणि ते मुलांना प्रगतीच्या शिखराकडे घेऊन जाण्याचं का तर त्यांनी डायव्हर्ट न होता त्या प्रबलनाच्या पूर्तीसाठी त्यांनी हे त्यांचे जे ध्येय आहे ते फिक्स करतात आणि ते अचीव करण्याचा खूप मोठा प्रयत्न करतात। पहा जर शक्य असेल नानाने कल्पना मांडली किंवा प्रति विद्यार्थी 100 रुपये ठीक आहे, एका मोठी रक्कम नाही, पण प्रश्न असतो आपल्या आपल्या वैयक्तिक गोष्टींचा पूर्ततेचा। पहा जितके ज्यांना जास्तीत जास्त जमेल तितका प्रयत्न करा। आज कोणी जाहीर करत असेल चांगली गोष्ट, सर्व गावकऱ्यांना देखील त्यांनाही प्रोत्साहन मिळेल। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे म्हणजे लबाडी होणार नाही। जी पारदर्शकता आहे ती पारदर्शकता पूर्णपणे ठेवली जाईल, नाही तर आर्थिक गोष्ट आल्यानंतर सर्वांना वाटतं 11,000, दोघं जणांनी 5,000, 2,000 पैशाचा भरपूर यायला लागला आहे की नाही, प्रश्न निर्माण होतो। त्याबद्दल कुठलीही चिंता नसावी, तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्णतः पारदर्शकता पाहायला मिळेल। वाटलंच तर काही त्यांना तर आमच्या शाळेत आम्ही शिक्षकही याच्यामध्ये काही रक्कम ऍड करू आमच्यातर्फे, ते आम्ही आकडा ज्या समजा आता जितकी जमा होतील तेवढे सरसकट किती रक्कम येईल याचा एक हिशोब करून कमी पडत असेल तर आमच्या शाळेच्या वतीनं आम्ही आणि कालच ग्रामसेवक पालवे साहेबांनी आम्हाला शब्द दिला की आमच्या थ्रू आम्ही काहीतरी मदत करू, जे शेवटी ओव्हरऑल जी रक्कम होईल तिथं काही कमी पडत असेल त्यांनी काल आम्हाला शब्द दिलेला आहे। जर गावकऱ्यांची कुणाची उत्स्फूर्त इच्छा असेल कृपया त्यांनी आपलं नाव जाहीर करावं आणि सर्वांनी देखील जाहीर केलं तर ते खूप फायद्याचं असतं, कारण तुमच्यामुळे दुसऱ्या एकाला प्रेरणा मिळते। त्याच्यामुळे गुपचूप देण्यापेक्षा सर्वांनी देखील जाहीर केलेलं सर्वात छान गोष्ट। यानंतर मी आपल्या गावचे ग्रामसेवक श्री पालवे साहेबांच्याकडे माहिती प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। या भारत यदा उघडे उपसरपंच आमचे यांनी सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमास मी आमच्या पळसखेडा येथील स्वर्गीय सुभाषराव पालवे प्रतिष्ठान सामाजिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे 15,000 रुपयाचं विकास कामासाठी शाळेच्या जे विकास कामासाठी लागेल 15,000 रुपयाचं देणगी देण्यास तयार आहे आणि 1 मे पर्यंत आम्ही ते शाळेकडे सुपूर्द करू। धन्यवाद रामशेठ साहेब। असंच तुम्ही काही तुमच्या मार्फत तुमच्या डिपार्टमेंट मार्फत जर असे काही स्वयंसेवी संस्था असतील त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा आपल्या या गावासाठी तुम्ही ग्रामसेवक या नात्यानं करताल यात काही शंकाच नाही। आणखीन पुन्हा काही 2 नावे आलेले आहेत आपल्या शाळेतील जे अंगणवाडी आहेत, अंगणवाडी ताई सौ पूजा रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे सुद्धा 1,000 रुपयाचं बक्षीस त्यांनी देण्याचं जाहीर केलेलं आहे। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि आता मागच्याच याच वर्षी रुजू झालेल्या सो अर्चना विनोद कुलकर्णी मदतीस म्हणून ते आहेत आपल्या अंगणवाडीमध्ये, त्यांनी सुद्धा 1,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावे। बघा आता ही भरपूर अशी आजच्या पहिल्याच दिवशी आपली रक्कम जमा झाली बघा, आणि या रकमेतून आता बऱ्याच जणांना काही प्रश्न पडला असेल की बाबा पहिला दुसरा तिसरा या 3च मुलांना बक्षीस मिळणार का? हो, पण हा पुन्हा आणखीन नाव आलेले आहेत आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष श्री रघुनाथराव राठोड यांच्यातर्फे सुद्धा तब्बल 3,000 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं आहे। त्यांचं सुद्धा एकदा उभा जोरदार एकदा टाळ्या वाजवून स्वागत होऊ द्या। धन्यवाद। मी रघुनाथराव यांच्याकडे आणखीन एक अपेक्षा व्यक्त करतो की असं जर आम्हाला म्हणजे हे जे कार्यक्रम आहेत स्वातंत्र्य दिन असो किंवा कुठल्याही ध्वजारोहणाचं थोडंसं आम्हाला चटई देण्याचं थोडंसं आम्हाला सहकार्य करावे एवढी नाटक अपेक्षा मी तुमच्याकडून व्यक्त करतो। धन्यवाद। हा नंतर जागरूक पालक आणखीन एक आहे श्री सुरेशराव राठोड, त्यांनी प्लीज उभं राहावं पुढे। हा यांनी सुद्धा सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी सुद्धा 2,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। बघा
आता बघा, बक्षीस पहिला दुसरा तिसरा येऊ द्या, काय अडचण नाही. तुम्ही म्हणता बाबा आमचे मुलं काय हुशार नाहीत का, त्यांना येत नाही का, काय नाही, तसं काही नाही. बरेच जण अशी मुलं आहेत की त्यांचे 2 नंबर 3 अंक 4 नंबर किंवा 5-7 मार्कांनी काहीचा नंबर खाली येतो, ते सुद्धा हुशार असतात. पण यामधून काय होणार आहे की मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा तयार होणार आहे. आणि या स्पर्धेमुळे काय होणार की मुलं जास्तीत जास्त अभ्यास करायला ते प्रेरित होणार. बक्षीस मिळो न मिळो ते सोडून द्या, पण आपला मुलगा या स्पर्धेमुळे रोजच्या जो काय अभ्यास करतो त्याच्यापेक्षा तो जास्त पटीनं तो या स्पर्धेमुळे अभ्यास करेल. आणि ही काही जी रक्कम आपल्याला मिळत आहे, या रकमेचा त्या मुलासाठी आणि आपल्या शाळेसाठी सुद्धा भरपूर असा फायदा होईल, यात काही शंकाच नाही. हा, शाळेच्या विकासासाठी तर आपण करू. आता सर्व व्यवस्थापन समिती आणि ज्यांनी काही बक्षीस दिलं आहे, आम्ही त्यांची एक मीटिंग घेऊ आणि त्या मीटिंग मधून ठरवू की आपल्याला बक्षीस रूपी काही आणि जी रक्कम उरेल ती आपल्या शाळेच्या विकासासाठी, म्हणजे काही वस्तू असतील किंवा जे काही शाळेला लागणारं साहित्य आहे ते सुद्धा आपल्याला या रकमेतून आणता येईल. हा, प्रतिसाद वाढत जर गेला तर हा आपल्याला एक भव्य असं याचं स्वरूप निर्माण होईल. रेखा चव्हाण यांनी उभं राहायचं आहे. उभं राहा. हा, यांचं सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यांनी सुद्धा शाळेसाठी 2000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे. आणि हा जो आपल्याला काय जो बदल घडत आहे तो तुमच्या पालकाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. आम्ही कितीही प्रयत्न करा, किती हे करा, पण जोपर्यंत तुम्ही हाताला हात देत नाहीत तोपर्यंत शाळेचं काहीच आपल्याला गोष्टी काही शक्य करू शकत नाहीत. हा, यानंतर गणेशराव राठोड, हा, यांचं सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 2000 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं आहे. बघा, त्यांचा मुलगा आता या वर्षी 5वीला आहे. त्यांनी जर वाटलं असं बाबा जाऊ द्या, माझ्या मुलाची 5वी झाली, आता 1 वर्षानं तू आता 6 महिन्यानं चाललाच, कशाला बक्षीस द्यावं. पण नाही, तसं केलं का त्यांनी गावातल्या पूर्ण मुलांचा विचार केला. आणि हा जो काही उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचा वाटा घेतला आहे. त्यांचे सुद्धा शाळेच्या वतीने आणि गावकऱ्याच्या वतीने खूप खूप धन्यवाद. चव्हाण, कृपया त्यांनी उभं राहायचंय. यांनी सुद्धा तब्बल 4000 रुपयाचं बक्षीस याच्यामध्ये समाविष्ट केलं आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप गावकऱ्याच्या वतीनं आणि शाळेच्या वतीने खूप खूप आभार. आणि त्यांचा सुद्धा मुलगा 5वीलाच आहे. 5वीलाच आहे ना, 5वीलाच सुभाषरावचा सुद्धा मुलगा. खूप खूप आभार. असंच जर गावातल्या प्रत्येक नागरिकाने जर विचार केला. हा, दादांनी ही जी चळवळ सुरू केलेली आहे, या चळवळीला आपल्या गावकऱ्याकडून अतिशय छान प्रतिसाद. या प्रतिसादाला आणखीन एका गावकऱ्याने हे दिले, त्यांचं योगदान देत आहेत. त्या गावकऱ्याचं नाव आहे जानकीराम बनसी राठोड. त्यांच्यातर्फे 3000चं बक्षीस ते देणार आहेत. त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. या समोर या, इकडे या 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 या, जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे सर्वांनी. त्यांनी हे जे चळवळीत त्यांचं जो योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं शाळेच्या वतीनं मी आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. तसेच त्या शाळेमध्ये त्यांचे 2 विद्यार्थी आहेत. असे एक पालक आहेत, रामदास बालाजी राठोड. यांनी सुद्धा 2000चं बक्षीस त्यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेलं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. त्यांनी उभं राहायचं आहे, इकडं समोर यायचं आहे. हा, सर्व टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. बघा, सुरुवात केली, काही पैशाची कमी पडायला लागली का? कितीतरी रक्कम झाली. सुरुवात करणं महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला बक्षीस भेटलं नाही आज, त्यांनी मुळीच खचून जायचं नाही, मुळीच नाराज व्हायचं नाही. ह्या चळवळीकडे कोणीही वेगळ्या भावनेनं पाहायचं नाही, एका चांगल्या भावनेनं पाहायचं आहे. आणि आपल्याला ही चळवळ उभी करायची. तुम्हाला आज हे आपण सुरू केलंय, हे कार्यक्रम आपल्याला एका वर्षात आउटपुट भेटणार नाही, त्याला वेळ लागेल ना. त्याला आउटपुट भेटेल, आपल्याला जरूर भेटेल.
100% भेटल, पण थोडा वेळ लागेल. त्याच्यासाठी याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू नका, कोणी निराश होऊ नका, खचून जाऊ नका आणि अभ्यास करायला पुढचं बक्षीस घेण्यासाठी जोमाने अभ्यास करा आणि पॉझिटिव्ह विचाराने हे करा. कोणीही याच्यावर याच्यात बक्षीस देण्यासाठी कुठल्याही समितीचा, ग्रामपंचायतचा, शालेय व्यवस्थापन समितीचा हस्तक्षेप राहणार नाही. आज बक्षीस कोणालाही मला देखील माहित नाही, याच्यात कोणाचा हस्तक्षेप राहणार नाही. त्याच्यामुळे शंका घेण्याचं कारण नाही. ही जबाबदारी शिक्षकावर द्यायला लागलो आपण, त्याच्यामुळे शंका घ्यायचं कारण नाही. आपल्याला स्वच्छ हेतून हा कार्यक्रम राबवायचा आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य करावा आणि हा कार्यक्रम आपल्याला शाळेच्या माध्यमातून जास्त कसा व्यापक करता येईल, कसा चांगला नावा रूपाला आणता येईल आणि कसं आपण प्रगतीकडे जाऊ, या उद्देशानं आपण सर्वांनी सहकार्य करावा एवढीच विनंती करतो. आणि हे आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईपर्यंत कोणीही जाऊ नये. उत्तम चव्हाण आहेत, एवढेच आहेत. या समोर आहे, थोडं समोर या, सर्वांना माहिती या, आहे. सर्वांना दिसू द्या. या यांच्या योगदानामध्ये तुमचंही योगदान. 2000 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या होऊ द्या. धन्यवाद सरबराव. बाजूराव सर्जराव उघडे यांच्यातर्फे सुद्धा बघा, यांचा तर मुलगा नाही, मुलगी कोणीच नाही शाळेमध्ये. बघा आता याला उभं राहा, सर्जर उभं राहा, एकदा उभं राहायचं. तसं नाही, मुलगा नाही, मुलगी नाही, आता तरी 1000 रुपये दिलेच ना तुम्ही, तर तुमचं तर एकदा जोरदार टाळा होऊन स्वागत व्हायलाच पाहिजे. धन्यवाद सर्जराव. संदीपराव चव्हाण तालुक्यात वर्ग 3चे आणि शालेय व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य आहेत. त्यांचा अतिशय मागच्या बॉडीमध्ये असताना आम्हाला सहकार्य लाभलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी शांत बसायचे. तर संदीपराव चव्हाण यांनी उभं राहा. यांच्यातर्फे सुद्धा 2000 रुपयाचं बक्षीस सुद्धा जाहीर झालेलं आहे. धन्यवाद संदीपराव. अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीला माजी अध्यक्ष विलासराव देवगडे यांच्याकडून हे 2000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. तिथे तुम्ही उभं राहायचं. त्यांच्या कुठले पाल्य शाळेमध्ये नसताना देखील हा जो सामाजिक बांधिलकी देत असत त्यांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्या सर्वांचे मी शाळेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य गोपाळराव चव्हाण यांनी पुढे यायचं आहे. 2000 रुपयाचं बक्षीस त्यांनी विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवतात. गोपाळरावच्या 2000 जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी एकदा. मुलांनी तुमच्यासाठी लोक इथं बक्षीस देत आहेत. तुमची आता इथं जबाबदारी वाढत आहे. सर्वजण इकडे लक्ष द्या. हा टाळ्या बंद, इकडे लक्ष द्या. बडे सावधान, सर्वांचं लक्ष आहे. त्या तुमच्यासाठी गायकर इथं बक्षीस जाहीर करत आहेत. तुमच्या अंगात काही शिस्त वगैरे आहे की नाही? मग आता आपण ग्रामपंचायत कडून एक शब्द आलेला आहे, 26 जानेवारी पर्यंत हा इथला पूर्ण ब्लॉक करून देणार. छान. ग्रामपंचायत जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. ग्रामपंचायत मार्फत खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. शाळाचा जो कायापालट झालेला आहे तो आम्ही आलो तेव्हापासून पूर्णतः झालेला आहे आणि यामध्ये सर्वात मोठा वाटा असेल तो आपल्या गावच्या ग्रामपंचायतचा आहे. याबद्दल ग्रामपंचायतसाठी जोरदार आणि पाणी सर्वांसाठी खूप जोरदार टाळ्या वाजवावे. आणि प्रत्येक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आजी माजी यांनी देखील हे मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या सर्वांनी. धन्यवाद. आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. 5 ते 10 मिनिटात हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथं संपन्न होणार आहे. रंगमंचावरचे